पवारसाहेबांची तब्येत नाही आहे चांगली. मग आता कुठेतरी हे विलिनीकरण व्हावं आणि देवाभाऊंच्यावरच आता आपलं क्षेपणास्त्र सोडावं आणि त्याच्यासाठी विश्वजित विशाल यांची साथ घ्यायची आणि हे त्रिकूट क्षेपणास्त्र आता झालेलं आहे. पण हे टिकणार का? हा विश्लेषणाचा मुद्दा आहे. देवाभाऊंच्यावर आता मी म्हणणारी क्षेपणास्त्र चालत गेली, परंतु ती त्यांनी हवेतच गेली. ती विसरून माझी किती त्यांनी ताकद लावायचा प्रयत्न केला आतापर्यंत. शरद पवारांचे 2 तुकडे पक्षाचे केले का नाही? राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, शिवसेनेचे 2 तुकडे केले. कुठं काय ह्यांचं कितीही प्रयत्न केले देवाभाऊंच्यावर आघात करायचे, त्यांच्यावर अटॅक करायचे, क्षेपणास्त्र सोडायचे, तरी सुद्धा उपयोग झालेले आहेत का? परंतु आता जयंत पाटील यांना आता खात्री वाटते की जिल्हा परिषद मी आता ताब्यात घेतली. देवाभाऊंनी एवढी ताकद लावली, देवाभाऊंनी प्रयत्न केले, पालकमंत्री चंद्रकांत दादांनी प्रयत्न केले, तरी सुद्धा मी जिंकलच.